नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर। पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांच्या शुभ कार्याचा महासंगम होतोय आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत लक्ष्मी निवास मालिकेचं छान जोडपं आहे। सगळं ते सगळं कसे आहात? आम्ही मस्त आहे, तुम्ही कसे आहात? आम्हाला खूप छान वाटतंय, इतक्या लांब दूरवर एका पॅलेस मध्ये वगैरे आपण आलोय आणि मला असं कळलं गडबड झाली आहे। एकच स्थळ आहे आणि दोन्ही मालिकांना त्यांचा समारंभ करायचा आहे। एकाचं लग्न आहे, एकाचं साखरपुडा आहे आणि कुणी माघार घ्यायला तयार नाहीये, त्यामुळे दोन्ही मालिकांचे सगळे कलाकार इथे आले आहेत। काय बरं, नक्की गोंधळ काय आहे? गोंधळ असा म्हणजे कलाकारांकडून किंवा दोन्ही मालिकांकडून झालेला नाहीये, ज्यांनी बुकिंग घेतलंय त्यांच्याकडून गोंधळ झाला। अरे बापरे। त्यामुळे आम्हा दोघांनाही आमचे जी काही शुभ कार्य आहेत ती एकत्र पार पाडावी लागतायत। नेमकं आमची अहिल्या मावशी आणि आमची आई लक्ष्मी याच काय म्हणतात लग्न घरातल्या करते स्त्रिया बाईला काहीतरी करता पुरुष असतो तशी ती आमच्या घरातली करती स्त्री असं म्हणता येईल। तर त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे हे मग एकत्र कार्य करूया असं जुळून आलेलं आहे। हा, पण हा गोंधळ जरी वाटत असला तरी खूप गोड गोंधळ आहे आणि खूप छान वाटतंय। हा महासंगम आहे आणि स्टोरी मध्ये पण ट्विस्ट आहे, तुम्हाला एपिसोड मध्ये आजपासून बघायलाच मिळणार आहे। सो खूप मज्जा आहे, खूप ग्रँजर आहे, खूप वेगळं आहे। झीने हा जो काही महासंगम घडवून आणलाय तो लार्जर दॅन लाईफ आहे आणि बट ऑब्वियस आम्ही खूप एन्जॉय करतोय। एवढा पॅलेस आणि 5-6 दिवस आउटडोर शूट, एवढं नटणं थटणं, सो आमच्यासाठी तर पर्वणीच आहे आर्टिस्ट म्हणून ही, म्हणजे स्टोरी वाईजही आणि पर्सनली। सो आम्ही खूप एन्जॉय करतोय हे सगळं आणि गेले 4 दिवस आम्ही शूटिंग करतोय इथे आणि अजून पुढचे 2-3 दिवस शूटिंग करणार। त्यामुळे 27 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत रोज 7:30 वाजल्यापासून झी मराठीवर पारू आणि लक्ष्मी निवास यांचा महासंगम बघायला मिळणार आहे। हो, आणि आम्ही त्यासाठी खूप जास्त उत्सुक आहोत, कारण जेव्हा प्रोमो आला आणि मग जयंत आणि ते दोघं जण आणि त्यांचं काहीतरी आता काय करायचं आणि करणारच कुणी तयार नाही आणि काय म्हणावं तर हेलिकॉप्टर वगैरे मधनं एंट्री वगैरे म्हणजे तोडच नाहीये। तेच म्हटलं लार्जर दॅन लाईफच आहे। तर साधं आहे, अजून काय खूप काय बरं, तुम्ही दोघांचे 2 चॉपर आहेत, वेगवेगळे चॉपर आहेत। सो खूप वेगळं आहे आणि जरी आता सध्या तुम्हाला टशन वाटत असली दोन्ही फॅमिलीज मध्ये, तरी पुढे जाऊन काय घडणार आहे हे तुम्ही आजपासून तो महासंगम आणि तेच तुम्हाला बघायचंय आजपासून 27 फेब्रुवारी ते 1 तारखेपर्यंत हा महासंगम चालणार आहे, म्हणजे टेलिकास्ट होणार आहे। सो प्लीज सगळ्यांनी बघायचं आहे। बरं, तू याराला म्हणजे लहान, शेवटी ती लहान नाही आणि तिचे अपडेट्स आम्हाला सोशल मीडिया थ्रू मिळत असतात। खूप छान तिचं अपब्रिंगिंग करतेस तू। गेल्या वेळेला कैलास दादा भेटला होता त्यावेळेला मी त्याच्याशी बोललेच होते, पण आता तुला पर्सनली भेटते म्हणून सांगावं असं वाटतं की छान वाटतं जेव्हा ती खूप छान गाणी गाते, शिटी मारायला शिकते, तू तिला ज्या पद्धतीने वाढवतेस ते खूप छान वाटतंय पाहताना। पण एका आईसाठी एक लगीन सराईचं शूट आलंय म्हणून एवढ्या लांब येणं तू कसं मॅनेज केलंयस हे? आता काय सध्या नाही, खूपच टफ होतं माझ्यासाठी हे, कारण पहिल्यांदा ती माझ्यापासून दूर गेली आणि 1-2 दिवसासाठी नाही तर 8 दिवसांसाठी तिला मी बाहेर पाठवलंय, म्हणजे आईकडे पाठवलंय माझ्या। सो खूप टफ होतं माझ्यासाठी हे आणि सुरुवातीचे 2 दिवस खूप डिस्टर्बिंग होते माझ्यासाठी, कारण ती पहिल्यांदा माझ्यापासून दूर राहणार होती। पण याचा आनंद आहे की ती सगळ्यांमध्ये गेली, म्हणजे मुंबईत नाही ठेवले मी मुद्दाम, कारण मुंबईत तसं माझं कोणी नाहीये किंवा फ्रेंड्स खूप नाहीयेत किंवा सगळे बिझी पण असतात जे आहेत ते। तर मला असं वाटलं मग घरी माझ्या बहिणी आहेत, त्यांची मुलं, भावाची मुलं, तिकडे बर्थडे काय पार्ट्या सुरू आहेत तिच्या। सो ती खूप एन्जॉय करते आणि तिला माझी विशेष आठवण येत नाहीये, त्यामुळे सगळं थोडं आलबेल चाललंय असं वाटतंय। आणि याचं खरं तर श्रेय कैलाशला दिलं पाहिजे। खरं हा, मी तिकडे ना ते डिस्टर्ब काय बोलायचं ते, आणि याचं खरं श्रेय कैलाशला दिलं पाहिजे। तो आता सगळं तिचं बेबी सिटिंग करतोय आणि ही बेबी इकडे शूटिंग करते। नाही, यात माझ्या करिअरचं आता मला असं वाटतंय सगळं श्रेय त्यालाच द्यायला हरकत नाही। आफ्टर बेबी पाहुण्यांच्या आधी कुटुंबच बसलंय। तर आता सध्या त्याने त्याचे 2-3 प्रोजेक्ट पण कॅन्सल केलेत यारासाठी। सो अशी तारेवरची आमच्या दोघांची कसरत सुरू आहे। त्याने थांबवून सगळं तोही आता तिच्या बरोबर तिकडे गेलाय। किती छान आहे, पण हे असं सांभाळून घेत संसार चाललाय। बरं, मला विचारायला आवडेल की ऑफस्क्रीन संसाराबद्दल तर मी ऐकलं, पण मला ऑनस्क्रीन संसाराबद्दल जाणून घ्यायचं की आता काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तुमच्या जोडीकडून खास? आमच्यातली जी
जोक आहे, प्रेम आहे, थोडेसे रुसवे फुगवे. फुगवे references आहेत, मतमतांतर आहेत. हो. ती तर नेहमीच्या सीन मध्ये बघायला तुम्हाला मिळता येतच. आता इथून पुढे आता या जान्हवीच्या लग्नाच्या संदर्भात काही काही निर्णय आहेत, पैसे खर्च करण्यासंदर्भात किंवा कोणी काय जबाबदारी घ्यायची त्या संदर्भात. त्याच्यात वीणाचं वेगळं म्हणणं आहे. वीणाचं असं म्हणणं आहे की संतोषने कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे, एक कुटुंबातला भाग म्हणून. आणि संतोष नेहमीप्रमाणे आपण आपला काढता पाय घेतला पाहिजे, आपला दुसऱ्यांकडून पैसे काढून घेणे. हे त्याच्याच पुरतं नाहीये. पॅलेस बघून बघून मला म्हणतो किती खर्च आहे, याच्या एफडी केली असते, एवढा खर्च केला. संतोषचं म्हणणं एवढा खर्च कशाला केलाय, त्यापेक्षा तो खर्च केलेला पैसे जमा करून आमच्याच साठी जरा इन्व्हेस्ट केले असते तर काय हरकत आहे. मी म्हटलं तुम्ही कंजूस आहात, जयंत नाहीये, त्याला तरी खर्च करू द्या. स्वतःच्या खिशातले तर पैसे निघत नाहीत आणि दुसरा करतोय ते बघवत नाही, अशी अवस्था आहे साधारण. बरं, लग्न इतकं बघवत नाही असं नाही, पण वेस्ट ऑफ मनी आहे ना. अच्छा, तो त्याची बाजू लावून धरणार आहे. त्याला कशातही बेसिक खर्चच दिसतो. तुझं लग्न आलंय? नाही. हा, मग होईल तेव्हा कळेल. त्याचं आता नुकतंच झालं. नाही, पण होईल तेव्हा कळेल. मला हेच विचारायचं तुम्हाला की आता मालिकेमध्ये असं लार्जर दॅन लाईफ आणि खूप ग्रँड वेडिंग वगैरे, पण तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये असं ग्रँड वेडिंग करण्याकडे कल म्हणजे होता किंवा तुमचा त्याकडे विश्वास होता की साधे पद्धतीने ग्रँड? वाव. नाही, माझं तसं नव्हतं. मला कोर्ट मॅरेज करायचं होतं, सिम्पल लग्न करायचं होतं. ग्रँड वगैरे मध्ये खूप रुसवे फुगवे होतात आणि मला तसं नको होतं, त्यामुळे माझं कोर्ट मॅरेज झालेलं. तुझा काय थॉट होता? माझं म्हणजे सर्व विधिवत जे काही लग्न असतं ते करायचं आणि तसंच झालं व्यवस्थित. बऱ्यापैकी 1000 लोक होती आमच्या लग्नात आणि छान पार पडलं. म्हणजे याच्यासाठी हे नौखं नाहीये आता जे काही चाललंय याच्यासाठी ते. नौखं याच्यासाठी काही नौखं तसं नाही. म्हणूनच वाटतं normal आहे. पण तुझं लग्न होईल तेव्हा कळेल त्या संतोषचं म्हणणं किती करेक्ट आहे. आय होप. त्यासाठी मी संतोषला येऊन नंतर सांगेन, बघूया काय होतंय. आणि मी यासाठी पण उत्सुक आहे की मालिकेत पुढे काय होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं की त्यांनी हा महासंगम पाहावा. मालिकेत पुढे काय होणार आहे हे आम्ही तुम्हाला आता अजिबात सांगणार नाही आहोत. नाही सांगणार. त्यासाठी तुम्हाला 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत रोज संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून आणि लक्ष्मी निवासचा महासंगम बघायला. तिथे तुम्हाला दररोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी कळणार. त्याचबरोबर पुढे नंतर आम्ही एकदा मुंबईला गेल्यानंतर आमचं नॉर्मल लक्ष्मी निवास सुरू करूच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. आमच्याकडून मीडिया टॉकला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यावर तुमची कृपादृष्टी आणि नजर कायम असू द्या. तुझं लग्न करशील तेव्हा नक्की सांग. नक्की. तुमच्या शुभेच्छा हाच आमचा आहेर. धन्यवाद. आणि तुम्ही आहेर आणलाय? आम्ही आलो. हाच आहेराची पाकिटं सगळ्यांनी माझ्याकडे द्यायची आहेत. हो, संतोष दिसला.